मातला शिवारात आलेलं आहे. पांगरी शिवारात मातलाच आहे ना हे? त्यासाठी आम्ही पूर्वी आम्ही तूरला औषध दिले ते बायोफिटच्या कंपनीचे नेटसपचे. तर मामाची तूर पहिले एकदम लहान होती और त्याला फूल पाते भी कमी होते. आता त्याचे फूल फल्ली सगळे काय व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मधून आम्ही विजिट द्यायला आलो. काय मामा नाव तुमचा? बबनराव घनवटे. बरं, कस काय रिझल्ट आला याचा? चांगला आला का? बर. बरं, पुरे पहिले तुम्हाला कितना रिजल्ट आता था? एक एकड़ को काय आताच नाही पुढे पहिले आता था कुछ होते एक. आता तुम्ही हे वर्षी तुम्हाला काय अनुभव आला की तुम्ही वापरलं तर? औषध फवारल्याचे अनुभव आला ना आपल्याला. आला का अनुभव? बरं. दुसऱ्या शेतकऱ्याला बी सल्ला देईन ना तुम्ही वापरा. विष्णूराव, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे औषध फवारल्याच्यानं समजा रिझल्ट म्हणजे पद्धतशीर आला. बर. पहिलं ते आणलं होतं, अळीच्या 2 फवारणी झाल्या तर बर. त्याच्या बाद हे बुरशीनाशक आणलं. बर. त्याच्यामध्ये रिझल्ट नंबर 1 आला. बर. त्याच्यामुळे हे भरून गेलं. पान एकदा हे माझी माल आहे. बरोबर, लय माल आहे. कंपनीचा नंबर 1 रिझल्ट आहे. हो. बरं मामा, आपली कमी खर्चामध्ये जमीन माल जास्त व्हायला लोकांची अपेक्षा काय आहे की बाबा जास्त उत्पन्न व्हायला पाहिजे आणि जमीनचा पोत सुधारला पाहिजे, हे का नाही? आता जमीन आपण DAP टाकायलो कडक व्हायले, कस नाही राहिली ना पहिले सारखी. आता हे आपलं औषध असं आहे की जमीनमध्ये कस आणायचं काम करते. ठीक आहे, शुक्रिया मामा, धन्यवाद.